नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा नोव्हेंबर 2020 या प्रश्नपत्रिकेमध्ये अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर आलेली गणित आपण पाहत आहोत. प्रश्न पहिला विचारलेला आहे, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती? ते आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे की कोणता पर्याय. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग आपल्याला काय करायचं, एस एनच्या या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे. एन चे दिले 2 कंसात T1 अधिक Tn हे सूत्र आपल्याला याच्यात वापरायचं आहे. मग आता किती संख्यांची बेरीज विचारली आपल्याला? 10. यस 10 बरोबर आहे. 10 चे दिले 2 कंसात पहिलं पद कोणतं आहे? 1 पासून घ्यायचे आपल्याला. पहिलं पद 1 अधिक 10 बरोबर आहे. 2 न भाग दिला 2 पंचे 10, 5 गुणिले 11 म्हणजे 11 पाची 55. असं तुम्हाला लिहायची गरज नाही परीक्षेमध्ये, तुम्हाला फक्त पर्याय लिहायचा. पर्याय काय लिहायचा आपल्याला? पर्याय कोणता आहे? 55. मग प्रश्न असा लिहायचा, प्रश्न पहिला ए मधलं बीट कोणतं आहे दुसरं, आणि त्याचा पर्याय कोणता आहे? ए आहे. असं तुम्ही जर लिहिलं तुम्हाला 1 मार्क पडतो आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं कसं आपण सोडवले. या सूत्राचं तुम्ही रॉक मध्ये करायचंय, फक्त तुम्हाला पर्याय लिहायचा आहे. कोणता पर्याय? ए पर्याय. 1 मार्क तुम्हाला याच्यामध्ये पडतो आहे. आता प्रश्न दुसरा बी, आपला प्रश्न पहिला बी त्याच्यातच 1 मार्कासाठी विचारलेला आहे. पुढील अंकगणिती श्रेणीतील पहिले पद आणि सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. अंकगणिती श्रेणी आपल्याला दिलेली आहे. बघा आता अंकगणिती श्रेणी काय आहे? 127, 135, 143, 151. आता पहिलं पद म्हणजे कोणतं असते? पहिली जी संख्या आहे ते आपल्याला काय म्हणतो आपण? T1 बरोबर काय? ए आहे. बरोबर किती पद आहे मग? 127. पहिलं पद काय झालं आपल्याला? 127 आलेलं. ए बरोबर 127. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारले? सामान्य फरक. सामान्य फरक कोणत्या अक्षरांना दर्शवितात? डी अक्षरानं. T2 वजा T1. मग आता T2 ची किंमत किती आहे? 135. 135 वजा 127. मग 135 मधून 127 काढून टाका, म्हणजे डी बरोबर किती आली? 8 आहे. म्हणून आपल्याला काय आलं याच्यामध्ये? पहिलं पद बरोबर किती आली? 127 आणि सामान्य फरक डी बरोबर किती आहे? 8 आहे. एवढं जर तुम्हाला 1 मार्क हा मिळतो आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे सर्व व्हिडिओ बघा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.